माऊलींच्या चरित्रामध्ये फारशी माहीत नसलेली विमलानंदांची कथा आज आपण ऐकूया। हे विमलानंद मध्व संप्रदायी होते, मात्र त्यांच्या ठिकाणी द्वैताचा अभिमान जो आहे तो खूप होता आणि ते माऊलींच्या मागून त्यांच्यावर टीका करायचे। अनुभवामृत लिहिल्यानंतर, हरिपाठ लिहिला, त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली आळंदीमध्ये प्रवचन सांगू लागले। मात्र तिथे गर्दी एवढी जमायला लागली की पुढची प्रवचने त्यांनी आळंदीपासून अर्धा कोस अंतरावर जे जांभूळ बेट आहे तिथे सुरू केली। आळंदीच्या बाजूला चरवली नावाचं एक गाव आहे, तिथे हा विमलानंद राहत होता। तो माऊलींच्या मागून त्यांच्यावर टीका करायचा। तर लोक म्हणल्यावर तू मागून का टीका करतोस, जा जाऊन त्यांच्याशी वादविवाद कर। आणि एके दिवशी जांभूळ बेटामध्ये हा विमलानंद आला। त्यानं पाहिलं तर त्याला व्यासपीठावर श्रीकृष्ण दिसले गीता सांगताना, सावळा वर्ण, चतुर्भुज, आणि समोर व्यास, वशिष्ठ, काश्यपादी मुनी ऐकताना दिसले। त्यांनी विचारलं, अरे हा कोण तुम्हाला उपदेश करतोय? तर ते म्हटले, हा तर विठ्ठलपंतांचा मुलगा आहे, ज्ञानदेव। विमलानंदांनी पुन्हा पाहिलं तर त्याला श्रीकृष्ण दिसले। अशा प्रकारे त्याचा अभिमान जो आहे गळून पडला। सर्वत्र एकच भगवंत वसलेले आहेत याची प्रचिती त्याला आली आणि त्यांनी माऊलींचे पाय धरले।